हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आजचे मार्केट आपण पाहिले असेल, खूप व्होलेटाईल होते. काल आपण निफ्टी बँक निफ्टीचे अनालिसिस केले होते. आज निफ्टी बरोबर गॅप अप मी ओपन झाला 24,400 या ठिकाणी. निफ्टीने रेजिस्टन्स घेतला, निफ्टी खाली आला, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइस पुन्हा वर आली आणि पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला मित्रांनो 24,255 या ठिकाणी आपल्याला एक सेलचा ट्रेड मिळाला. त्यानंतर प्राइस 24,104 पर्यंत खाली आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण जर इन द मनी पुट ऑप्शन बाय केला असता तर आपल्याला चांगले पैसे मिळाले असते. जवळजवळ 150 पॉइंट निफ्टी खाली आला. त्यानंतर मित्रांनो दुपारनंतर प्राइस पुन्हा वरती गेली, रेजिस्टन्स ब्रेक केला, रिटेस्ट केले, प्राइस पुन्हा वरती आली. या ठिकाणी पुन्हा एक छोटासा बायचा ट्रेड मिळाला आणि त्यानंतर या ठिकाणी या रेजिस्टन्स पर्यंत परत प्राइस जाऊन आली. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण काल जे काही अनालिसिस केलं होतं त्या पद्धतीने आज घडलेलं आहे. सेम असं मित्रांनो बँक निफ्टी मध्ये पण आपल्याला पाहायला मिळालं. मित्रांनो बँक निफ्टीचे काल आपण अनालिसिस केले होते 56,788. हा आपल्याला काल रेजिस्टन्स मी सांगितला होता, बरोबर प्राइस मी तिथंच रेजिस्टन्स घेतलेला आहे. त्यानंतर प्राइस खाली आली, पुन्हा वर गेली, पुन्हा या ठिकाणी सेल मिळाला. त्यानंतर प्राइस हा आपण एक 55,976 हा एक सपोर्ट सांगितला होता. त्या सपोर्टला जाऊन प्राइसनी पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे आणि या कॅन्डलला मित्रांनो स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल होती, इथं आपल्याला एक बाइंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्यानंतर प्राइस पुन्हा वर गेलेली आहे. दुपारनंतर एक घडलेला आहे. मित्रांनो आपण जे काही अनालिसिस करतो, लेवल्स काढत असतो, त्या पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं. तर मित्रांनो आपल्याला आता उद्या काय घडणार आहे ते आपण आता पाहूया. त्याच्या आधी मित्रांनो सेन्सेक्सची आज एक्सपायरी होती. सेन्सेक्स मध्ये पण आपण काल अनालिसिस केलं होतं. हे पहा 78,735 काल आपल्याला आपण रेजिस्टन्स सांगितलं होतं. बरोबर प्राइस की तो रेजिस्टन्स ब्रेक केला, गॅप अप ने ओपन झाली, प्राइस ने रेजिस्टन्स घेऊन प्राइस खाली आली, पुन्हा वर गेली, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला आणि या ठिकाणी आपल्याला एक खूप मोठा सेलचा फॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मार्केट दुपारनंतर बंद होताना पुन्हा एकदा अप साइडला मूवमेंट केली. तर अशा पद्धतीने सेल मध्ये आणि बाय मध्ये दोन्ही साइडला आपण छान प्रॉफिट आज केलेला आहे. आता उद्या आपल्याला कॉल साइडला ट्रेड घ्यायचं की पुट साइडला हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर आपण उद्याचे अनालिसिस करूया. मित्रांनो उद्या 17 एप्रिल उद्या मार्केट मध्ये आपल्याला कशा पद्धतीने लेवल्स घेऊन एक चांगला ट्रेड घ्यायचा आहे ते आपण आता पाहूया. सुरुवातीला मी आता निफ्टीचा चार्ट काढतो. हे जे काही आपण आज लाईन ड्रॉ केलेले आहेत त्याच आपल्या कंटिन्यू उद्यासाठी असणार आहे. आज मार्केट मित्रांनो 24,196 च्या इथं बंद झालेले आहे. तर आपल्याला पहिला सपोर्ट हा असणार आहे. आजचा जो काही लो बनवलेला आहे निफ्टीने आजचा जो काही लो केलेला आहे हा आपला पहिला सपोर्ट असणार आहे. त्यानंतर त्याच्याच खाली 24,074 हा आपला मेजर सपोर्ट असणार आहे. हा ब्रेक जर झाला मित्रांनो, हा सपोर्ट जर ब्रेक झाला तर आपल्याला मार्केट मध्ये येणाऱ्या वीक मध्ये पुढच्या वीक मध्ये डाऊनफॉल पाहायला मिळेल. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टी हा बुलिश ट्रेंड मध्येच असणार आहे. तर मित्रांनो उद्यासाठी आपल्याला अनालिसिस काय करायचे आहे. जर मार्केट मित्रांनो गॅप अप ने ओपन झाले बाय चान्स या ठिकाणी, तर पहिला आपल्याला रेजिस्टन्स 24,255 चा आहे. या रेजिस्टन्सला जर प्राइस नी ब्रेक केले, रिटेस्ट केले, पुन्हा वर आले तरच आपल्याला या ठिकाणी बायचा ट्रेड घ्यायचा आहे. जोपर्यंत जेव्हा केव्हा निफ्टी बँक निफ्टी कोणताही स्टॉक असू दे तो सपोर्ट ब्रेक करतो किंवा रेजिस्टन्स ब्रेक करतो
तो जोपर्यंत रिटेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. जर रेजिस्टन्स हा ब्रेक केला, प्राइस वर गेली आणि रिटेस्ट करून या सपोर्टला टच करून पुन्हा हा जर हाय ब्रेक केला तर आपल्याला या ठिकाणी बायची एंट्री घ्यायची आहे आणि 24,300 न पुन्हा आपलं छोटस टार्गेट असणार आहे, पहिलं टार्गेट, आणि त्याला पुन्हा ब्रेक केलं तर 24,400 हे आपल्याला पुन्हा टार्गेट पाहायला मिळेल. सेम असंच मित्रांनो, जर निफ्टी या सपोर्ट लेवलला आजच्या ओपन झाला, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइस वर आली आणि हा सपोर्ट ब्रेक करून रिटेस्ट करून जर हा सपोर्ट ब्रेक केला तर आपल्याला 24,100 निफ्टी मध्ये हे आपल्याला नेक्स्ट टार्गेट आपल्याला खालचं पाहायला मिळेल. त्यानंतर प्राइस जर खाली पडली, हा पण सपोर्ट ब्रेक केला तर तुम्हाला डाऊन साइडला खूप मोठा ट्रेड पाहायला मिळेल. तर ह्या लेवलला जर ब्रेक केले 24,000 तुम्हाला डायरेक्ट 23,943 या लेवलला तुम्हाला मार्केट खाली जाताना पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टी मध्ये एनालिसिस करून एक चांगला उद्या ट्रेड घेऊ शकतो. तर आपण आता बँक निफ्टी मध्ये बघूया मित्रांनो. या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. बँक निफ्टी मध्ये पण आपण पाहिले की 56,788 हा आपल्याला एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. मार्केट जेव्हा केव्हा वरती येईल 56,788 ला ते रिटेस्ट करणारच वरती. हा जो काही आजचा लो आहे हा आपला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊन साइडला बँक निफ्टी जाताना दिसणार नाही. जर मार्केट या ठिकाणी सपोर्ट लेवलला ओपन झाले, मार्केट या ठिकाणी सपोर्टला ओपन झाले, सपोर्ट ब्रेक केला, उद्या प्राइस रिटेस्ट केली, पुन्हा खाली आली, तर आपल्याला या ठिकाणी सेलचा ट्रेड मिळणार आहे आणि आपल्याला खाली 55,162 बँक निफ्टी मध्ये आपल्याला हे टार्गेट पाहायला मिळणार आहे. तर हे लेवल्स आपण जे काही काढलेले आहेत मित्रांनो, या लेवल्स खूप महत्त्वाचे आहेत. या लेवल्स प्रमाणेच आपल्याला उद्या बँक निफ्टी मध्ये ट्रेड घ्यायचा आहे. सपोज मार्केट जर हा जो काही स्विंग हाय बनवलेला आहे याच्या इथे जर मार्केट ओपन झाले या ठिकाणी, तर याला ब्रेक करून प्राइस पुन्हा रिटेस्ट केली आणि वर आली तर या ठिकाणी आपल्याला एक बायचा ट्रेड मिळेल आणि तुम्हाला 56,788 हे पहिले टार्गेट असेल, आपले टार्गेट 1 असेल आणि पुन्हा या जर लेवलला ब्रेक केले तर तुमचं 57,000 हे सेकंड टार्गेट असणार आहे. 57,102 आपण सेल साइडला पण टार्गेट पाहिलेला आहे आणि बाय साइडचं पण आपण बँक निफ्टीचं टार्गेट पाहिलेलं आहे. जोपर्यंत रिटेस्ट करत नाही प्राइस तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. लोक काय करतात की रेजिस्टन्स ब्रेक केला की डायरेक्ट इथं ट्रेड घेतात आणि प्राइस खाली येते आणि पुन्हा खाली पडते. जेव्हा जेव्हा प्राइस रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक करेल आणि पुन्हा ती सपोर्ट लेवलला रिटेस्ट करून पुन्हा वरती येईल तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टी बँक निफ्टी मध्ये एनालिसिस करून उद्या एक चांगला ट्रेड घेऊ शकतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.